नमस्कार मित्रांनो, पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी धनंजय तुमचं मनापासून स्वागत करतोय. मी तुम्हाला आता एक खूप चांगला प्राईम लोकेशन मधला एक प्लॉट दाखवायला घेऊन जाणार आहे. त्याच्या अगोदर हा पूर्णपणे व्हिडिओ बघा. या पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर ह्या प्लॉटची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. याची किंमत तुम्हाला त्यातली सांगितली जाणार आहे, त्याची साईज सांगितली जाणार आहे, लोकेशन सांगितलं जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. याच्यामुळे तुम्हाला काय होईल, व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळेल. आणि त्याच्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप नंबर करा. व्हॉट्सअपवरती मला तुमची रिक्वायरमेंट सांगा किंवा तुम्हाला नक्की काय हवंय ते सांगा. आपण व्हिडिओ चालू करूया. हा प्लॉटचं लोकेशन तुम्हाला अगोदर दाखवतो. हा दिसतोय तुम्हाला माझ्या पाठीमागा पंढरपूर बायपास रस्ता. हा इकडे गेलेला, इकडे सोलापूर कुर्डुवाडी या भागाला हा इकडे गेलेला आहे. आणि ह्याच्या पाठीमागं इकडे पलीकडे हा पुण्याला बायपास गेलेला. हा पुण्याला पालखी रस्त्याला जाऊन मिळालेला आहे. हा इथला पंढरपूर पंढरपूर पुणे रस्ते जाऊन मिळालेला आहे. ह्याला पालखी मार्ग सुद्धा म्हणतात, पंढरपूर बायपास सुद्धा म्हणतात. आणि इथं माझ्या उजव्या बाजूला हे समोर जी बिल्डिंग दिसते, थोडंसं झूम करा. समोर जी बिल्डिंग दिसते ती MIT कॉलेज आहे. म्हणजे पालखी मार्गाला लागून जे रस्ता आहे त्या रस्त्याला लागूनच हे MIT कॉलेज आहे. आणि याच्या समोरच्या बाजूला डाव्या बाजूला हे पंढरपूर शहर आहे. हे पंढरपूर शहर की अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर शहर आहे. इतक्या जवळ असा हा प्लॉट आहे. आपण त्या प्लॉटवर बाकीची माहिती जाणून घेऊया. या समोर पुढे माझ्यावर प्लॉट मध्ये हा हायवेला लागून असलेला प्लॉट आहे. आणि आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. हा हायवे आणि हा प्लॉट मध्ये जाण्यासाठी हा 20 फुटाचा रस्ता आहे. आतमध्ये अंदाजे 150 ते 200 फुटावरती हा रस्ता आहे. तिथे लाईटचा पोल दिसतो, तिथं तो प्लॉटिंग आहे. आपण तिथं जाऊन बाकीची माहिती घेऊया. चला मग आपण तिथली जाऊन बाकीची माहिती घेऊया. धन्यवाद. हायवे पासून आतमध्ये आलोय मित्रांनो. इथं हा वाखरी बायपास याला किंवा पंढरपूर बायपास सुद्धा म्हणतात. हा इकडे सोलापूरला गेलेला, कुर्डुवाडीला गेलेला, अशा पद्धतीने हा पंढरपूरच्या बाहेरून काढलेला रस्ता. त्या रस्त्यापासून आपण आतमध्ये एक 150 ते 200 फुटावरती आतमध्ये आलेलो आहे. हा आतमध्ये येण्यासुद्धा हा डांबरी रस्ता आहे. याला गोपाळदनचा रस्ता सुद्धा म्हणतात. इकडून तो हायवे पासून आतमध्ये 150-200 फूट आल्यानंतर हे आपलं इथं प्लॉटिंग चालू होते. अशा पद्धतीचा आतमध्ये येण्यासाठी तो 20 फुटाचा रस्ता आणि हा सुद्धा आतमध्ये प्लॉटिंगसाठी अंतर्गत रस्ता जो ठेवलाय तोही 20 फुटाचा रस्ता आहे. आणि तसा जो आपण डांबरीपासून आलाय तो तसाच इकडे बाजीराव विहिरीला म्हणजे इकडे पुण्याला गेलेला रस्ता आहे. म्हणजे हे अंतर्गत रस्त्यातून मेन हायवेला जोडणारेच रस्ते आहेत. आजूबाजूला तुम्ही बघताय तर लोकवस्ती सुद्धा आहे. त्यासाठी प्लॉटसाठी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हा प्लॉट घेण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं राहण्यासाठी पण हा प्लॉट होऊ शकतो. त्यासाठी आतमध्ये आल्यानंतर हा मोठे रस्ते ठेवले. अजून काम चालू आहे, काम बाकी आहे. आता जसं एक वारी जवळ येईल तसं हे कामाचा स्पीड वाढेल. पाठीमागे बघता तुम्ही तिथं JCBचं काम चालू आहे. अशा पद्धतीनं प्लॉटचं डिमार्केशन तुम्हाला पूर्णपणे 1.5 गुंठ्याचे प्लॉट मिळतील. जवळपास 2 गुंठ्याचे प्लॉट मिळतील, 11 गुंठ्याचे सुद्धा प्लॉट मिळतील. या तसं माहिती आपण पुढे घेऊया. या पुढे एक 1.5 गुंठ्याची प्लॉटची साईज जर सांगायची म्हणली तर तुम्हाला कमीत कमी 30 बाय 50 ची साईज मिळेल. आणि हे सगळे प्लॉट हे पूर्व आणि पश्चिम दिशेचे असतील. पूर्वमुखी किंवा पश्चिममुखी. 30 बाय 50 1.5 गुंठा असेल, 2 गुंठा असेल तर 40 बाय 50 अशा पद्धतीने पूर्व पश्चिम साईजचेच प्लॉट आहेत. त्यामुळे बिंदास्तपणे वास्तुशास्त्रानुसार खूप चांगले प्लॉट आहेत. याचा नक्कीच विचार करा. या तसं आपण पुढे अजून माहिती घेऊया. याबद्दलची प्लॉटची माहिती दिली जाईल तरी सुद्धा आपण थोडं आतमध्ये येऊया. या समोर या तुम्ही. आजूबाजूचा जो परिसर आहे तो लोकवस्तीचा परिसर आहे. थोडासा आजूबाजूला परिसर बघायचं म्हटलं तर हायवे जवळ असल्यामुळे तुम्हाला इथं प्लॉट घेतल्यानंतर डायरेक्टली घर बांधायला सुद्धा काही अडचण नाहीये. ह्याच ठिकाणी सगळे लोकवस्तीच आहेत. त्यामुळे इथं तुम्हाला येऊन राहण्यासाठी पण हा खूप चांगला पॉईंट आहे. हायवे जवळ असल्यामुळे तुम्हाला रहदारीसाठी काही अडचण येणार, रात्रभर इथं रहदारी चालत असते. इथं तुम्हाला 5 गुंठे सुद्धा प्लॉट दिले जातील, 10 गुंठ्याचे सुद्धा प्लॉट दिले जातील. त्यामुळं नक्कीच ह्या प्रॉपर्टीचा विचार करा. हे वाकरी हद्दीमधलं प्लॉटिंग आहे. त्यामुळं शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावरती हे प्रॉपर्टी येते. त्यामुळे आता खूप फायदा तुम्हाला भविष्यात होऊ शकतो. इन्व्हेस्टमेंटसाठी जरी घेतला तर मालकाची तयारी एकदम द्यायची पण तयारी आहे. पुश करा. आता मालकाची जी ऑफर आहे पाठीमागे एकदम पाठीमागच्या साईडला 7 लाख रुपये गुंठा. त्यात पण निगोशिएबल केलं जाणार आहे. 7 लाख रुपये गुंठा. तसंच वरती जसं परत वरती याल तसं तुम्हाला तिथं 9 लाख रुपये गुंठा. जसं परत अजून वरती आला 10 लाख रुपये गुंठा. तसंच एकदम तुम्ही रस्त्याला गेला, हायवे टचला गेला तर 12 लाख रुपये गुंठा. अशा पद्धतीचे 4 रेट मालकांनी काढलेले आहेत. यात निगोशिएबल आहे. त्यामुळं तुम्ही नक्कीच कॉल करा. मी तुम्हाला ह्याच्यावरती किती निगोशिएबल होऊ शकतं, किती कमी होऊ शकतं, तुम्ही किती घेणार आहे ह्याच्यावर सुद्धा ठरणार आहे की किती कमी होणार आहे. त्यासाठी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ किंवा हे चॅनल तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अजून स्वस्तातले तुम्हाला व्हिडिओ किंवा प्लॉट्स तुम्हाला दाखवणार आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.